नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित बघा। 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर आता येत्या रविवारी म्हणजेच 22 फेब्रुवारीला आहे। तर त्यामध्ये बिना कॅल्क्युलेशन करणारे म्हणजे सहज आपण नजरेने गणित सोडवणारे आणि त्या गणितांमधून आपला स्कोअर वाढणारे असे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत। हे प्रश्न आवर्जून पहा, कारण इथे कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाहीत। सहज आपण हे प्रश्न सोडवू शकतो, त्यामुळे आपले मार्क्स वाढतात। त्यामुळे हे प्रश्न सर्वांनी आवर्जून करा बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। बघा इथे पहिला प्रश्न दिलाय, 843 गुणिले 356 बरोबर उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। आता बघा गुणाकार सगळ्यांना येतो, मग इथे काही मार्क जाण्याची भीती आहे का? नाही, म्हणजे हे 2 मार्क आपले झाले आहे की नाही। गुणाकाराचं कोणतंही गणित आलं तरी हे मार्क काय झाले? आपले झाले, म्हणजे ते चुकण्याची शक्यताच नाही आहे। बघा 6 6 36, 6 चौक 24, 25 26 27, हाताला 2 लगेच इथे 7 लिहायचे। 6 8 48, 49 50 याचं काम झालं। आता काय करायचं, खाली यायचं, इथे 0 द्यायचं, 5 ने गुणायचे, 5 6 30, 3 हातचा बोटावर घ्यायचा, 5 चौक 20, 20 आणि 3 23, हातचा 2 बोटावर घ्यायचा, 85 40 आणि 2 हातचा 42 या दोघांचं काम झालेलं आहे। खाली यायचं, इथे 0 द्यायचं या पद्धतीनं। आता 3 सक 18, हातचा 1, 3 चौक 12, 12 आणि 1 हातचा 13, परत 1 हातचा आला, 3 8 24, 24 आणि 1 हातचा 25। बघा आता बेरीज करूया, 6 7 3 आणि 8 9 10 11, हातचा 1, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 हातचा 11, परत 1 हातचा आला, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, परत हातचा 1 आला, 2 आणि 1 3। मग बघा बरं 30 11 76, मग बघा इथे 30 11 76 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा इथे मी मुद्दाम 30 11 76 म्हणते, कारण असे ग्रुप पाडायचे म्हणजे काय होतं, पर्याय चेक करायला सोपं जातं। कारण बघा इथे पण 30 11 आहे, इथे पण 30 11 आहे, मुलं लगेच कन्फ्यूज होतात, शेवटचा अंक बघत नाहीत किंवा मधला एखादा अंक इकडे तिकडे राहतो। म्हणून माझं ग्रुप वाईज लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला हे 2 मार्क्स आपले झाले। पुढचा प्रश्न बघूया। आता बघा दुसरा प्रश्न पण सेम तसाच आहे, किती सोपा आहे। 8 गुणिले 10 बरोबर ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? बघा 8 10 80 है की नाही। मग 80 रोमन संख्येत कसं, तर बघा आपल्याला माहिती आहे 50 अधिक 10 अधिक 10 आणि अधिक 10। मग 50 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे, तर आपल्याला माहिती आहे 50 साठी आहे एल है की नाही, आणि 10 साठी एक्स, 20 आणि हे 30। बघा 50 60 70 80। मग बघा बरं असं चिन्ह पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा पुढचा प्रश्न, इथे पण कॅल्क्युलेशन करायची काही गरज आहे का? अजिबात नाही। मग बघा 52,354 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती? बघा कोणता अंक आहे? 52,354। बघा हे एककाचं घर, दशकाचं घर, शतकाचं घर, हजार आणि हे दशहजार। आपल्याला सांगितलं शतक आणि एकक, मग बघा एकक दशक शतकाचं हे घर आणि एककाचं हे घर। मग या अंकांचे फक्त काय करायचे? अदलाबदल करायचं आहे, बाकीचे अंक तसेच ठेवायचे। मग बघा कोणती संख्या तयार होते? 52, इथे 5 लिहूया। बघा आता 3 मागे जाणार आणि हा 4 एकक संच इथे येणार। बघा अदलाबदल केली, इथे 354 होते, इथे 453 झालं या पद्धतीनं। आता काय करायचं, नवीन संख्या आणि मूळ संख्या यांचा फरक विचारला आहे की नाही। मग मला सांगा आता याच्यामध्ये मोठी संख्या कोण आहे, तर बघा इथे 52,300 आहे आणि ते 52,400 आहे, म्हणजे ही मोठी संख्या आहे। मग काय करायचंय, 52,453 मधून म्हणजे या संख्येतून ही मूळ संख्या काय करायची आहे? वजा करायची आहे।
चला तर मग 3तून 4 जातात का नाही, मग आपण काय करतो, हातचा घेतो 13, 13तून 4 गेले 9 राहिले, 4तून 5 जात नाहीत, परत एक हातचा इथे घ्या, इथे राहिले 3, 14तून 5 गेले, इथे पण 9 राहिले, 3तून 3 गेले 0, 2तून 2 गेले 0, 5तून 5 गेले 0, मग आपलं उत्तर किती आले, 99. उत्तर किती आले, 99. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये 99 आहे. बघा इथे पण काही कॅल्क्युलेशन करावं लागलं का, नाही, फक्त अंकांच्या अदलाबद्दल करावी लागली. म्हणजे हा सुद्धा प्रश्न आपल्याला मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न, 4, 3, 8, 5, 7 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी विषम संख्या कोणती. मग बघा बरं, या अंकांपासून सर्वात मोठी तयार होणारी विषम संख्या, मग सर्वात मोठा 8 आहे, त्याच्यानंतर 7 येणार आहे, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 4 आणि मग 3. मग बघा कोणती संख्या तयार झाली, 87,543. मग 3 कडेला आहे म्हणजे विषम संख्याच आहे, म्हणून मग बघा असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय, 87,543. पर्याय क्रमांक 2. बघा या परीक्षांमध्ये खूप सोपे प्रश्न असतात, फक्त आपलं लक्ष एकाग्रतेने आपण तो प्रश्नावर फोकस केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे प्रश्न सोडवताना. कारण एखादी जरी चूक झाली आणि बऱ्याच मुलांच्या सोपा प्रश्न आहे म्हणून त्याच प्रश्नांमध्ये मार्क जातात, तर तसं करायचं नाही आहे. आपला जर स्कोअर वाढवायचा असेल तर आपल्याला सोप्या प्रश्नांवर सुद्धा एकाग्रतेने विचार करता आला पाहिजे. बघा या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. बघा आता आपल्याला माहिती आहे, सांगितलं आहे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग बघा सगळ्या दिलेल्या संख्यांमध्ये 44 पहिल्या 2 संख्या सेम आहेत. तिसरी संख्या बघा इथे 7 आहे, इथे 5 आहे, 8 आहे आणि 5 आहे. मग या सगळ्यांमध्ये 8 मोठी आहे म्हणजे 44,875 ही 1 नंबरला, त्याच्यानंतर ही 2 नंबरला, इथे बघा 5 आहे आणि इथे पण 5 आहेत म्हणजे पहिले 3 अंक इथे सेम आहेत. मग बघा चौथा अंक इथे 8 आहे आणि इथे 7 आहे, मग 8 मोठे आहेत म्हणून मग इथे ही संख्या 3 नंबरला आणि ही संख्या 4 नंबरला. आता विचारले 3ऱ्या क्रमांकावर, मग 3ऱ्या क्रमांकावर कोणती संख्या नीट बघायची, 44,587. मग बघा 44,587 पर्याय क्रमांक 2 इथे आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा इथे खूप सोपा प्रश्न आहे, इथे फक्त ट्रिक्स वापरायची आहे. 11 नंतर क्रमाने येणारी 11वी समसंख्या कोणती. बघा 11 विषम संख्या आहे, त्याच्यानंतर येणारी 11वी समसंख्या सांगितले. मग बघा इथे संख्या काढण्यासाठी काय सूत्र वापरायचं, दिलेली विषम संख्या. मग दिलेली विषम संख्या कोणती आहे, 11. मग इथे लिहून घ्यायचं 11. ठीक आहे, 11 अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट. कोणती पाहिजे आपल्याला, 11. मग 11ची दुप्पट किती आहे, 11 दुने 22. लगेच मी दुप्पट केली त्याची, -1. मग -1. 11 अधिक 2. आता पदावली तयार झाली ना, मग इथे काय पदावलीचा नियम, बेरीज अगोदर आहे तर बेरीजच करा, नंतर वजाबाकी. मग 11 अधिक 22 बरोबर किती येतं, 33. 33 मधून 1 गेला, किती आली बाकी, 32. मग बघा पर्यायामध्ये 32 हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा ज्यांना ही ट्रिक्स माहीत नाही किंवा हे लक्ष म्हणजे हे ज्याला माहीत नाही त्यांनी मग डायरेक्ट असं करायचं, 11 ही संख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतरची 11वी समसंख्या सांगितले, तर बघा 11च्या नंतर 12 घ्यायची, कारण 12 ही पहिली समसंख्या आहे. 13 सोडा 14, 15 सोडा 16, 17 सोडायची 18 म्हणजे 1 सोडायची 1 घ्यायची, समसंख्या घ्यायच्या 18, 20, 22, 24, 26, 28, 30 आणि ही 32. बरोबर आहे. मग बघा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी. मग 11वी संख्या कोणती आहे, 32. आपल्याला कोणत्या तरी ह्याच्याने कोणत्याही ट्रिक्स नसू दे आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. ज्यांच्या हे लक्षात राहणार नाही त्यांनी मग या पद्धतीनेच काय करायचं, आपलं उत्तर काढायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, 21 ते 50 पर्यंतच्या विषम असलेल्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज किती. आता बघा आपल्याला लिहायचे आहेत काय, संयुक्त संख्या आहे की नाही, म्हणजेच काय, मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या असतात त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या. बघा मी इथे मुद्दाम सगळ्याच संख्या लिहिल्या, 21 ते 50 म्हणून मी सगळ्या संख्या लिहिल्या. आता आपल्याला सांगितलं विषम असलेल्या सर्व संयुक्त संख्या आहे की नाही. मग मला सांगा आता काय करायचं बरं, आता ह्याच्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या आधी आपण कट करूया. मग बघा 23 मूळ संख्या आहे, बरोबर आहे.
29 मूळ संख्या आहे, 31 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, 41 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे आणि 47 सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. आता बघा ह्या तर येणारच नाही आहेत, पण आपल्याला काय सांगितलं आहे, विषम असलेल्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज. म्हणजे फक्त आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, विषम संख्या घ्यायच्या आहे की नाही. मग समसंख्यांना पण काय करायचं आहे, गोल करून टाका. समसंख्या घ्यायच्या नाही आहेत. मग बघा बरं, या सगळ्या संख्या काय होतील, कट होतील. ज्या समसंख्या आहेत बरोबर आहेत, म्हणजे त्या घ्यायच्या नाही आहेत या पद्धतीनं. ठीक आहे. मग आता राहिल्या किती संख्या त्या लिहून घेऊया खाली. मग बघा एवढ्या संख्या लिहिल्या. आता या सगळ्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. चला करून घेऊया बेरीज. मग बघा यांची बेरीज झाली 274. मग बघा बरं 274 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बघा मी आता तुम्हाला हे एक्सप्लेन करण्यासाठी या सगळ्या संख्या लिहिल्या आणि हे केल्या, पण परीक्षेला मात्र एवढा वेळ घालवायचा नाही आहे. डायरेक्ट आपल्याला माहिती आहेत मूळ संख्या लिहायच्या नाही आहेत, आपल्या पाठ आहेत मूळ संख्या आणि समसंख्या पण नाही लिहायच्या. विषम विचारल्यात ना तर एवढ्याच संख्या लिहायच्यात. फक्त मी हे समजून सांगण्यासाठी या सगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत. सो परीक्षेला कमी वेळामध्ये आपला जास्तीत जास्त पेपर कव्हर करता आला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. बघा इथे अधिक 4028 बरोबर 8146, तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल. आता बघा आपल्याला इथला पहिले दोन म्हणजे हे अंक माहीत नाही आहेत. मग इथं जास्त विचार न करता काय करायचं आहे, या संख्येतून ही संख्या वजा करून टाकायची. बघा 8146 मधून दिलेली दुसरी संख्या आहे ती काय करायची आहे, वजा करायची आहे. म्हणजे बघा ही अधिक संख्या आहे ती जर इकडे गेली तर त्याचं काय होतं, वजा होतं. म्हणून मी ते काय करायचं, या दोघांची वजाबाकी करायची. 6 तून 8 जात नाही, आपण हातचा घेतो बरोबर आहे. 16 तून 8 गेले, 8 राहिले. 3 तून 2 गेले, 1 राहिले. 1 तून 0 गेले, 1 राहिला. 8 तून 4 गेले, 4 राहिले. आता बघा दिलेली संख्या आपलं उत्तर आलंय 4118. इथे बघा पहिली आणि तिसरी संख्या माहीत नाही. मग बघा ही पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या आणि दुसरी 1 आहे तर इथे पण 1 आहे. शेवटला 8 आहे तर इथे पण 8 आहे. मग कोणती संख्या, 4 आणि 1. मग बघा बरं 4 आणि 1 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या प्रश्नामध्ये आपला मार्क गेला पाहिजे का, नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, थोडासा विचार करून काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा एका संख्येतून 3,57,528 ही संख्या वजा केली असता उत्तर 5,28,423 मिळते, तर ती संख्या कोणती. बघा इथे पण बघा एका संख्येतून माहीत नाही ना पहिली संख्या कोणती संख्या, एका संख्येतून 3,57,528 ही संख्या वजा केली असता आपलं उत्तर काय मिळते, आपल्याला 5,28,423 ही संख्या मिळते. तर ही संख्या कोणती. बघा नेहमी लक्षात ठेवा इथली पहिली संख्या वजाबाकी असताना पहिली संख्या मोठी संख्या म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या कशी असते, मोठी असते. मग मोठ्या संख्येतून जर ही संख्या वजा केली तर आपल्याला मिळणारं उत्तर हे असतं आहे की नाही. म्हणजे या दोघांपेक्षा सुद्धा ही पहिली संख्या कशी असते, मोठी असते. मग इथे काय करायचं आहे, ही संख्या तिकडे घालवताना बघा आता इथे चौकोनाची आपल्याला किंमत काढायची आहे बरोबर आहे. म्हणजे ही संख्या आहे ती मी काय करणार आहे, या बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवणार आहे. मग आधी आहे तो अंक लिहून घ्यायचा 5,28,423 आणि हा जो इथे वजा आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं, त्याचं अधिक होतं. मग 3,27,528 म्हणजे ही संख्या इकडे आल्यावर काय झाली, बेरीज झाली. मग आता या दोघांची बेरीज करूया. बघा बेरीज करताना पण अशी करायची आहे, एकक 8 आणि 2 10, हाताला 1 2 आणि 4 6, 6 आणि 1 7, 5 आणि 8 8 5 13, हाताला 1. आता बघा इथे 7 आहे आणि इथे 2 आहे. मग बघा आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 88 58 59 51. मग बघा 88 59 51 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पदावलीचा आहे. हा सुद्धा आपल्याला मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. बघा पदावलीचा नियम माहीत पाहिजे. पहिल्यांदा काय करायचं असतो, भागाकार आणि गुणाकार. मग बघा इथे भागाकार आहे आणि इथे गुणाकार आहे, दोन वेगवेगळे आहेत ना. म्हणजे याचा जोडीदार हा आहे आणि याचा जोडीदार हा आहे. त्याच्यामुळे काय करूया आपण, आधी ती क्रिया करून घेऊया. 35 आहे तसं लिहिलं, अधिक 25/5 उत्तर आलं 5, कारण 5 5 25, वजाचे इथे वजा 6 चौक 24. राहिलं काय, बेरीज आणि वजाबाकी. पहिल्यांदा बेरीज आहे तर बेरीज करून घेऊया. 35 मध्ये 5 मिळवले, उत्तर आलं 40.
40मधून 24 वजा करूया. 10तून हातचा घेतो ना, मनात घ्यायचा. 10तून 4 गेले, 6 राहिले. 3तून 2 गेला, 1 राहिला. उत्तर किती आलं? 16. बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 16 हे उत्तर आहे. बघा या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. 5.74 रिकाम्या जागी कोणता लहानात लहान अंक ठेवावा म्हणजे त्या संख्येस 3 ने निशेष भाग जाईल. आता इथे 3 ने भाग घालवायचा आहे. मग आपल्याला काय माहीत पाहिजे? 3ची कसोटी. मग 3ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. मग आधी यांची बेरीज करून घेऊया. 5 आणि 7 12, 12 आणि 4 16 येते. आता बघा 16 मध्ये जर हे 5 मिळवले तर 21 येतात. 16 मध्ये जर हे 3 मिळवले 19 बेरीज येते. 16 मध्ये 1 मिळवला तर 17 बेरीज येते आणि 16 मध्ये 2 मिळवले तर 18 येतात. मग आता मला सांगा कोणकोणत्या संख्येला 3 ने भाग जातो? याला जाणार नाही, याला पण जाणार नाही. 21ला पण जाईल आणि 18ला पण जाईल, आहे की नाही? म्हणजे 5 हा अंक इथे ठेवला तरी त्याला 3 ने भाग जाणार आहे किंवा 2 हा अंक इथे ठेवला तरीही त्याला 3 ने भाग जाणार आहे. मग प्रश्न नीट वाचा. लहानात लहान अंक लिहावा. कोणता लहानात लहान अंक? मग इथे 5 लहान आहे का 2 लहान आहे? तर 2 लहान आहे. मग इथे कन्फ्यूज न होता प्रश्न परत वाचायचा आणि न हे करता लगेच काय करायचं आहे? या संख्येला टिक करायचं आहे. म्हणजे हे पर्याय आपलं बरोबर आहे. मग इथे लिहायचं आहे 2. मग या सगळ्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो. 18 बेरीज येते ना त्या सगळ्यांची. मग 18ला 3 ने भाग जातो तर मग या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा पण प्रश्न बघा. सेम तसंच आहे. इथे 4ची कसोटी माहीत पाहिजे. 8, 4, 7 या अंकांनी तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येला 4 ने निश्चित भाग जाईल? आता इथे तयार करायची सुद्धा गरज नाही आहे. आता बघा या दोघांना तर बघा ही संख्या लहान आहे म्हणून इथे ही येणारच नाही आहे. आणि बघा 4ची कसोटी असं सांगते की शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला तर दिलेल्या संख्येला पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. 74ला काही 4 ने पूर्ण भाग जात नाही म्हणून मग हे सुद्धा पर्याय कॅन्सल. आता राहिला प्रश्न या दोघांचा. तर बघा 84ला पण 4 ने पूर्ण भाग जातो आणि 48ला पण 4 ने पूर्ण भाग जातो. पण आपल्याला मोठ्यात मोठ्या विचारले. मग याच्यापेक्षा ही संख्या कशी आहे? मोठी आहे. म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. आता हा तर किती सोपा प्रश्न आहे पण बऱ्याच मुलं इथे खूप चुका करतात. पुढील आकृतीत न रंगवलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल? विचारलंय काय? न रंगवलेला. आधी काय करूया? एकूण भाग लिहून घेऊया. किती आहे एकूण भाग? 1, 2, 3, 4, 5, 6. एकूण भाग आहे 6. न रंगवलेला किती आहे? 1, 2, 3. इथे लिहून घेऊया 3. बघा बरं 3/6 इथे आहे की नाही पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा. आता बघा याच्या पुढे जाऊन कधी कधी हा पर्याय नसतो असा. मग त्यावेळेस काय करायचं? या दोघांना जर भाग जात असेल तर भाग घालवून घ्यायचा. बघा 3 1 3, 3 2 6 म्हणजेच 1/2 म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे आणि अर्धा भाग रंगवलेला नाही आहे. मग हेही उत्तर योग्य आहे. पण इथे 3/6 आहे म्हणून मग पुढची प्रोसेस न करता डायरेक्ट याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. बघा खूप महत्त्वाचा आणि अगदी सोपा प्रश्न आहे. 36/7 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक नाही विचारले, आहे की नाही? मग आता बघा आधी सगळ्यात महत्त्वाचं काय करूया? या 36ला आपण 7 ने भागून घेऊया. 7 5 35. 36 मधून 35 गेले, बाकी आली 1. आता हे लिहायचं कसं? भागाकार किती आलाय? 5. भागले कशाने? 7 ने. बाकी किती आले? 1. म्हणजे हे पर्याय. आता असा पर्याय कुठे बघा? 5.1/7 हे आहे सममूल्य अपूर्णांक आहे. आता बघा दुसरा पर्याय बघा 72/14 आहे. इथे मुद्दाम मी सगळे पर्याय सोडवून दाखवते कारण मुलांना परीक्षेला हे लिहिता आलं पाहिजे. आता बघा 14च्या पड्यामध्ये 72 आहेत का? तर नाही आहेत. मग बघा 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70. बघा 14 5 70, बाकी आली 2. मग आता हे कसं लिहायचं? 5 पूर्णांक भागले कशाने? 14 ने. बरोबर आहे. भागले कशाने? 14 ने. आणि बाकी किती आले? 2 आले. पण बघा बरं इथे भाग जातोय, आहे की नाही? बघा बे 1 बे 7 14 म्हणजेच काय आलं उत्तर आपलं? 5.1/7. मग बघा बरं हे उत्तर सेम आहे.
बरोबर आहे की नाही? हे उत्तर आणि हे उत्तर सेम आहे, म्हणजे हे दोन्हीही सममूल्य अपूर्णांक आहेत. आता चौथा पर्याय बघा, या शून्याला शून्य जर आपण कट केलं तर राहतं काय 36/7. तेच प्रश्न आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर याच पद्धतीने येणार आहे. मग सममूल्य अपूर्णांक नाही विचारले, मग कोणता नाही आहे? हा नाही आहे. कसं काय नाही आहे बघा बरं, इथे यांचा गुणाकार करा. 6×7 42. 42मध्ये हे 2 मिळवा, 43 44 आणि छेद किती आले 7. मग आपलं तसं आहे का? नाही. म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोपे प्रश्न, जे की चुकले नाही पाहिजेत आणि आपले प्रश्न बरोबर आले पाहिजेत, असे भरपूर प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. ते प्रश्न कसे सोडवायचे बारकाव्याने ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीला परीक्षेला येणारे महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो चॅनलला नक्की फॉलो करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.